क्लास 7 त्यातला प्रॅक्टिस सेट 1 आज आपण सॉल्व करणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ लाइन सेगमेंट्स ऑफ द लेंथ्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स। लाइन सेगमेंट याआधी आपण शिकलेलो आहोत। लाइन सेगमेंट म्हणजे काय, पुन्हा आपण पाहूया। ही आहे लाइन, लाइनच्या दोन्ही बाजूला ॲरो असतात, म्हणजे लाइन इकडे आणि इकडे कुठपर्यंतही आपण वाढवू शकतो। आता लाइनचा आपण एवढा पार्ट ए बी हा पार्ट आपण घेतला। हा काय आहे, लाइनचा छोटा पीस किंवा छोटा सेगमेंट आपण बाजूला काढला तर हा झाला लाइन सेगमेंट। लाइन सेगमेंट ए बी, लाइनमधून एक छोटा पीस बाजूला काढला तर तो झाला लाइन सेगमेंट। लाइन सेगमेंटला एंड पॉइंट्स असतात, हा आहे स्टार्टिंग पॉइंट, हा आहे एंडिंग पॉइंट्स, आणि लाइन सेगमेंटला एक विशिष्ट मेजरमेंट असतं। मग आपल्याला खाली मेजरमेंट दिलं आहे, त्या मेजरमेंटचा लाइन सेगमेंट ड्रॉ करायचा आहे आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे। आधी आपण 5.3 सेंटीमीटरचा लाइन सेगमेंट ड्रॉ करूया। रुलर घेतली आपण, 0 वर लाइन सेगमेंटचा स्टार्टिंग पॉइंट आणि 5.3 5च्या पुढे 3 लाइन्स 1 2 3 लाइन्सवर हा एंडिंग पॉइंट, आणि हे दोन्ही पॉइंट जॉईन केले तर हा झाला आपला 5.3 सेंटीमीटरचा लाइन सेगमेंट। याला आपण आपल्याला पाहिजे ते नाव देऊ शकतो। आपण याला नाव देऊया ए बी। या पॉइंटला ए, या पॉइंटला बी नाव दिलं। हा आहे आपला 5.3 सेंटीमीटरचा लाइन सेगमेंट। आता आपल्याला याचा काढायचा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर। आता परपेंडिक्युलर बायसेक्टर पण याआधी आपण शिकलेलो आहोत, तर एकदा पुन्हा आपण पाहूया परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय। तर परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, ही एक लाइन सेगमेंट आहे। या लाइन सेगमेंटवर आपण एक लाइन काढली। आता या दोन लाइनचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, जिथे या दोन लाइन एकमेकींना क्रॉस करतात, तो पॉइंट म्हणजे त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट। त्या पॉइंटवर इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला तर ही लाइन या लाइनचा परपेंडिक्युलर आहे। बायसेक्टर म्हणजे काय, तर समान दोन भाग करणारा। जर ही लाइन एकदम मधोमध एकदम सेंटरमधून जात असेल या लाइनच्या, आणि या लाइनचे समान दोन भाग करत असेल, हा आणि हा सारखा असेल, तर ही लाइन या लाइनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो। मग अशी लाइन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय प्रोसेस करावी लागेल ते पाहूया आपण। 5.3 सेंटीमीटरचा ए बी हा लाइन सेगमेंट काढून घेतला। आता याचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करूया। त्यासाठी आपण कंपास घेतले। कंपासमध्ये ए बी या लाइन सेगमेंटच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आहे, म्हणजे या ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेतलं। कंपासचा हा पॉइंट ए पॉइंटवर ठेवला आणि वरच्या बाजूला एक आर्क ड्रॉ केला। इक्वल डिस्टन्सने खालच्या बाजूला सुद्धा आर्क ड्रॉ केला। डिस्टन्स चेंज न करता इक्वल डिस्टन्सने कंपासचा पॉइंट आपण बी पॉइंटवर ठेवला आणि पहिल्या आर्कला कट करणारा दुसरा आर्क ड्रॉ केला। खालच्या आर्कला कट करणारा एक आर्क ड्रॉ केला। आता या दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट आणि खालच्या दोन्ही आर्कचे इंटरसेक्टिंग पॉइंट हे आपल्याला जॉईन करायचे आहेत। दोन्ही आर्क एकमेकांना जेथे कट करतात ते पॉइंट आपण जॉईन केले। आता ह्या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊया ओ। आता ए ओ आणि ओ बी
हे डिस्टन्स सेम आहे, इक्वल आहे आणि इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला आहे. म्हणजे या पॉईंटला आपण नाव देऊया सी आणि या पॉईंटला नाव देऊया डी. म्हणजे सी डी ही लाईन ए बी लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. आता आपण आन्सरमध्ये लिहूयात, लाईन सी डी is perpendicular bisector of line segment ए बी या लाईन सेगमेंटचा सी डी हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. नेक्स्ट मेजरमेंट आपल्याला दिलं आहे 6.7 सेंटीमीटर. 6.7 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट आपण ड्रॉ करणार, नंतर त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार. आधी आपण लाईन सेगमेंट ड्रॉ करूया. स्टार्टिंग पॉइंट 0, एंडिंग पॉइंट 6 आणि 6च्या पुढे 7 लाईन्स 5, 6, 7 हे दोन पॉइंट जॉईन केले की आपला 6.7 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट ड्रॉ झाला. 6.7 सेंटीमीटर. याला आपण आपल्या आवडीचं नाव देऊया पी क्यू. आता आपल्याला याचा बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपण पी क्यूच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं. पी क्यूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर. कंपासचा पॉईंट पी पॉईंटवर ठेवला. वरच्या बाजूला एक आर्क ड्रॉ केला, खालच्या बाजूला आर्क ड्रॉ केला. डिस्टन्स चेंज न करता इक्वल डिस्टन्सने कंपासचा पॉईंट आता आपण क्यूवर ठेवणार आणि पहिल्या आर्कला कट करणारा, इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क ड्रॉ करणार. खालच्या बाजूला सुद्धा पहिल्या आर्कला कट करणारा आर्क ड्रॉ करणार. आता हे आर्क एकमेकांना जेथे कट करतात ते पॉईंट म्हणजे त्यांचे इंटरसेक्टिंग पॉईंट आपण जॉईन करणार. आता ही जी लाईन आहे तिला आपण नाव देऊया सी डी. आता सी डी ही लाईन पी क्यूला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला आहे आणि या इंटरसेक्टिंग पॉईंटमध्ये याचं नाव देऊया आपण एम. आणि पी एम आणि एम क्यू हे डिस्टन्स इक्वल आहे, म्हणजे सी डी ही लाईन पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. म्हणून आपण आन्सर लिहिणार मग लाईन सी डी is perpendicular bisector of line segment PQ.
3.8 सेंटीमीटर. 3.8 सेंटीमीटरचं मेजरमेंटात आपल्याला दिलं आहे. आधी आपण लाईन सेगमेंट ड्रॉ करूया 3.8 सेंटीमीटरची. 0 3 3च्या पुढे 8 लाईन्स 5 6 7 8 एंडिंग पॉईंट. हे दोन्ही पॉईंट जॉईन केले. हा आहे 3.8 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट. याला नाव देऊया आपण XY. आता याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करूया. त्यासाठी आपण कंपास घेतलं. कंपासमध्ये XYच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. कंपासचा पॉईंट X पॉईंटवर ठेवला आणि वरच्या बाजूला आर्क ड्रॉ केला, खालच्या बाजूला एक आर्क ड्रॉ केला. नंतर इक्वल डिस्टन्सने त्याच अंतराने अंतर कमी जास्त न करता कंपासचा पॉईंट Y वर ठेवला आणि पहिल्या आर्कला कट करणारा आर्क ड्रॉ केला, खालच्या आर्कला पण कट करणारा आर्क ड्रॉ केला. आता हे आर्क जेथे एकमेकांना क्रॉस करतात, छेदतात, ते पॉईंट आपण जॉईन करूया. आपण जॉईन करणार. आपण एक लाईन ड्रॉ केली. हिला आपण नाव देऊया PQ. आता PQ लाईन XYला जिथे इंटरसेक्ट करते, जिथे क्रॉस करते, तिथे इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला आहे. आणि X आणि या पॉईंटला इंटरसेक्टिंग पॉईंटला नाव देऊया आपण O. XO आणि OY हे डिस्टन्स सेम आहे, इक्वल आहे. म्हणजे XY या लाईन सेगमेंटचा PQ हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. मग आपण आन्सर लिहिणार PQ is perpendicular bisector of line segment XY. Line segment XY. सेकंड क्वेश्चन आहे ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर. अँगल ड्रॉ करायचं या 6 क्लासमध्ये आपण शिकलो आहोत. फर्स्ट क्वेश्चनमध्ये 105 डिग्रीचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. मेजर दिले 105 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आणि मग त्याचा बायसेक्टर आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सेकंड क्वेश्चनमधला फर्स्ट 105 डिग्रीचा अँगल आपण ड्रॉ करूया. अँगल ड्रॉ करण्यासाठी आपण रुलरने अँगलचा एक आर्म किंवा अँगलची बेसलाईन काढून घेऊया. याला आपण नाव देऊया PQ. हा आहे अँगलचा एक आर्म. आता P पॉईंटवर आपल्याला 105 डिग्रीचा अँगल फॉर्म करायचा आहे. म्हणून आपण मग प्रोटेक्टर या पॉईंटवर आपल्याला 105 डिग्रीचा अँगल फॉर्म करायचा म्हणून आपण मग प्रोटेक्टर घेणार. प्रोटेक्टरचं सेंटर P वर ठेवणार आणि प्रोटेक्टरची बेसलाईन या आर्मवर ठेवणार. अशा प्रकारे आपण प्रोटेक्टर ठेवणार. सेंटर P वर, बेसलाईन या आर्मवर आणि Q पॉईंटपासून काउंट करायला सुरुवात करणार. 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 105 100च्या पुढे 5 लाईन्स 1 2 3 4 5. इथे आपण एक पॉईंट करून घेणार. आता हा पॉईंट आणि P पॉईंट आपण जॉईन करणार.
या आर्मवर एक पॉईंट घेणार आपण, इथे याला नाव देणार आर. आर पी क्यू हा आपला 105 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला आहे इथे, 105 डिग्री. आता आपल्याला याचा बायसेक्टर ड्रॉ करायचा. बायसेक्टर म्हणजे काय? समान दोन भाग करणारा बायसेक्टर. आता अँगलचे समान दोन भाग करणारी एक रे आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. तो आता कसा करायचा आपण पाहूया. आपण कंपास घेणार, कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घेणार. कन्व्हिनियंट म्हणजे काय? खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही, असं आपल्या सोयीनुसार अंतर आपण कंपासमध्ये घेणार. कंपासचा पॉईंट आपण अँगलच्या व्हर्टेक्सवर या पी वर ठेवणार आणि एक आर्क ड्रॉ करणार. पी आर या आर्मला इथे कट केला आहे, तिथे आपण नाव देऊया ए. आणि पी क्यू या आर्मला इथे या आर्कने कट केले, त्या पॉईंटला आपण नाव देऊया बी. आता आपण कंपास घेणार, पुन्हा कंपासमध्ये पुन्हा कन्व्हिनियंट अंतर घेणार आपल्या सोयीनुसार. नंतर कंपासचा पॉईंट ए या पॉईंटवर ठेवणार आणि पुन्हा एक आर्क ड्रॉ करणार अँगलच्या या भागामध्ये. सेम डिस्टन्स, इक्वल डिस्टन्सने, डिस्टन्स चेंज न करता कंपासचा पॉईंट बी वर ठेवणार आणि पहिल्या आर्कला कट करणारा दुसरा आर्क ड्रॉ करणार. आता हे आर्क एकमेकांना जिथे कट करतात, इंटरसेक्ट करतात, तो पॉईंट आणि हा पी पॉईंट म्हणजे या अँगलचा व्हर्टेक्स आपण रे काढून जॉईन करणार. एक रे काढूया आपण इथे. आता या पॉईंटला आपण नाव देऊया ओ. आर पी ओ आणि ओ पी क्यू हे दोन अँगल आता इथे तयार झाले आहेत. हा अँगल आणि हा अँगल समान मेजरचे आहेत. इक्वल मेजरचे आहेत. हा अँगल आणि हा अँगल इक्वल मेजरचे आहेत. म्हणजे पी ओ हा आर पी क्यू या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे. पी ओ इज अँगल बायसेक्टर of angle RPQ. सेकंड मेजरमेंट दिलं आहे आपल्याला 55 डिग्री. 55 डिग्री. 55 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूया आणि मग त्याचा बायसेक्टर ड्रॉ करूया. अँगलचा आर्म काढून घेऊया. एक अँगलचा आपण एक आर्म ड्रॉ करूया, किंवा मग बेसलाईन सुद्धा आपण म्हणू शकतो. बी सी नाव देऊया आपण हिला बी सी. बी पॉईंटवर आपण 55 डिग्रीचा अँगल तयार करणार आहोत. म्हणून कंपासचा सेंटर पॉईंट बी वर आणि बेसलाईन या आर्मवर ठेवायची. इथून काउंट करायला सुरुवात करणार. 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 55. 50च्या पुढे 5 लाईन्स. 55. इथे आपण एक पॉईंट करून घेतला. आता हा पॉईंट आणि बी पॉईंट आपण जॉईन करूया. याला आपण नाव देऊया ए. अँगल ए बी सी हा
55 डिग्रीचा आपण ड्रॉ केला. 55. आता आपल्याला याचा बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपण कंपास घेणार. कंपासमध्ये कन्व्हिनियंट अंतर, तुमच्या सोयीनुसार अंतर घेणार. कंपासचा पॉईंट अँगलच्या व्हर्टेक्सवर म्हणजे बीवर ठेवणार आणि दोन्ही आर्मला कट करणारा एक आर्क ड्रॉ करणार. पहा, अशा पद्धतीने दोन्ही आर्मला कट करणारा आर्क आपण ड्रॉ केला. हा आर्क या आर्मला जिथे कट करतो तो पॉईंट, याला आपण नाव देऊया F. कुठलंही नाव आपण याला देऊ शकतो. आणि या आर्मला जिथे कट करतो तो पॉईंट, याला नाव देऊया आपण G. आता पुन्हा आपण कंपास घेणार. कंपासमध्ये पुन्हा कन्व्हिनियंट डिस्टन्स घेणार आणि कंपासचा पॉईंट F पॉईंटवर ठेवणार. पॉईंट F आणि या पद्धतीने एक आर्क ड्रॉ करणार. डिस्टन्स चेंज न करता कंपासचं टोक आपण G पॉईंटवर ठेवणार आणि पहिल्या आर्कला कट करणारा दुसरा आर्क G पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून ड्रॉ करणार. आता या दोन्ही आर्क एकमेकांना जिथे कट करतात तो पॉईंट, दोन्ही आर्क जिथे एकमेकांना इंटरसेक्ट करतात किंवा कट करतात तो पॉईंट आणि अँगलचा व्हर्टेक्स आपण एक रे काढून जॉईन करणार. या पॉईंटला आपण नाव देऊया D. आता BD या रेमुळे इथे दोन अँगल तयार झाले आहेत. पहा, अँगल ABD आणि अँगल DBC. या दोन अँगलची मेजरमेंट सेम आहे, सारखा आहे. म्हणजे रे BD हा अँगल ABCचा बायसेक्टर आहे. मग आपण लिहूया रे BD is angle bisector of angle ABC. थर्ड मेजरमेंट आपल्याला दिलं आहे 90 डिग्री. 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून त्याचा बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. आधी आपण 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूया. त्यासाठी आपण अँगलचा एक आर्म काढून घेऊया किंवा बेसलाईन काढूया. अँगलचा हा एक आर्म आपण ड्रॉ केला. याला आपण नाव देऊया M. याला नाव देऊया N. N हा रे आपण इथे काढला. या M पॉईंटवर आपल्याला 90 डिग्रीचा अँगल तयार करायचा आहे. त्यासाठी आपण प्रोटेक्टर घेतलं. प्रोटेक्टरचा हा पॉईंट M पॉईंटवर आणि ही बेस लाईन या लाईनवर ठेवणार. N पासून काउंट करायला सुरुवात करणार. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90वर आपण एक पॉईंट करून घेणार. 90 डिग्रीवर मिळालेला पॉईंट आणि M पॉईंट जॉईन करणार. इथे आपण कुठेही एक बिंदू घेतला, डॉट पॉईंट घेतला तरी चालतो. या आर्मवर इथे एक पॉईंट घेतला आपण, याला आपण नाव देऊया L. आता LMN हा 90 डिग्रीचा अँगल आपण ड्रॉ केला.
90 डिग्री. याचा आपल्याला आता बायसेक्टर काढायचा आहे. याची समान 2 भाग करणारा रे आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपण कंपास घेतलं. कंपासमध्ये पुन्हा कन्व्हिनियंट आपल्या सोयीनुसार डिस्टन्स घेतलं. कंपासचा पॉईंट व्हर्टेक्सवर, अँगलच्या व्हर्टेक्सवर ठेवला आणि दोन्ही आर्मला कट करणारा एक आर्क आपण ड्रॉ केला. आणि हा पॉईंट यांना आपण नाव देऊया. याला नाव देऊया ए, याला नाव देऊया बी. आता पुन्हा कंपास घेऊन, कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घेऊन आपण कंपासचा पॉईंट एवर ठेवणार. जिथे आर्क या आर्मला कट करतो त्या पॉईंटवर आणि इकडे एक आर्क ड्रॉ करणार. अशा प्रकारे एक आर्क आपण इकडे ड्रॉ केला. आता कंपासमधलं अंतर बदलायचं नाही. न बदलता आपण पॉईंट बीवर कंपास ठेवणार. कंपासचा पॉईंट बीवर ठेवणार आणि पहिल्या आर्कला कट करणारा दुसरा आर्क ड्रॉ करणार. अशा प्रकारे हा आर्क ड्रॉ केला आपण. आता दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे दोन्ही आर्क जिथे छेदतात, जिथे एकमेकांना कट करतात तो पॉईंट आणि हा व्हर्टेक्स, यामधून जाणारा एक किरण आपण काढणार. यांना जॉईन करणार आपण किरण ड्रॉ करणार, रे ड्रॉ करणार. हा जो रे आहे तो या अँगलचे समान 2 भाग करतो. इथे या पॉईंटला आपण नाव देऊया पॉईंट टी. आता इथे 2 अँगल तयार झाले पहा, एल एम पी आणि पी एम एन. हे दोन्ही अँगल समान मापाचे आहेत. हा अँगल आणि हा अँगल, दोन्ही अँगल इक्वल मेजरचे आहेत. रे एम पी हा अँगल एल एम एनचा अँगल बायसेक्टर आहे. म्हणून आपण पुढे लिहिलं आहे की रे एम पी इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एल एम एन. या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 5 क्वेश्चन्स आहेत. आज आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केला. राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करूयात. पुढचा व्हिडिओ पण चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता.